कबीर महाराज मुस्लिम घराण्यामधून, त्याच मुस्लिम घराण्यामध्ये घराच्या पोटी काय संतान असेल, नामा म्हणे त्यांचा त्या लहानशा कमालाच्या कर्तुबी गाडीमुळं नामदेव महाराज म्हणतात त्या कबीराचं मला काही घेणं देणं नाही, तो मोठा आहे पण त्याच्याच पोटी काय हिरा जन्माला आहे. संत जेवण्याकरता बाप रडत होता, पण संत जेवण्याकरता लेकरू रडलं नाही, लेकरानं स्वतःचं मुंडकं देऊन टाकलं. वंश उद्धरीला कबीराचा परिणाम, कबीर महाराजांनी प्रहार करावा, मुंडकं झोळीमध्ये घालावा, झोळी घेऊन पळत डबडबल्या डोळ्याने बाप पळत यावा. शरीर पकडलेलं आहे त्या दुकान मालकाने, पहाटे झालेली आहे, कोंबड्यानं माग दिलेली आहे, रक्तबंबाळ झालेलं दुकान. ते सज्जन लोक आले, नास्तिक लोक आले आणि त्या लोकांनी बोलायला सुरुवात केली. अरे कोणी दुकान फोडलं, दुकान फोडलं पण कोणाचा मुलगा आहे, कवळा मुलगा आहे, लहान आहे मुलगा. अंबरडा फोडायला लागले, लोक रडायला लागले, त्यामध्ये काही लोक नावं ठेवून काही लोक सांगितले. इकडे मुलगा घेऊन येणारा बाप आणि घरामध्ये त्या माईने त्या लेकराच्या मुलग्याला पाहिलं. खरं सांगू तुम्हाला, माई म्हणतात तिला मा, हे आई झोळीमधल्या मुलग्याला, त्या चेहऱ्याला त्या माईनं पाहिलं, तळपायाच्या मस्तकाला गेली, अंबरला लाटा हो फोडून ती माई रडू लागली. आणि मग त्या रडणाऱ्या माईला त्या कबीर महाराजांनी हात जोडले. बाई, आजपर्यंत मी श्रेष्ठ समजत होतो स्वतःला, पण खरं सांगू, आपल्या पोटी सामान्य लेकरू जन्माला आलेलं नव्हतं, आपल्या पोटी प्रत्यक्ष विश्वाच्या मालकानं जन्म घेतला होता. कारण संत जेवण्याकरता मी हंबरडा फोडत बसलो, पण माझ्या याच बाळानं संत जेवण्याकरता हो स्वतःचं मुलगा देऊन टाकले. कसं बसं तरी त्या माईची सांत्वन करावी कबीर महाराजांनी. सकाळ झालेली आहे, संत मंडळी दारात आलेले आहेत. नामदेव महाराज, सोखोबारा, इकडे गोरोबा काका, निवृत्ती, सोपान, मुक्ताबाई आलेले आहेत. या सगळ्या भावंडांनी आल्याबरोबर पायावरती पाणी घ्यावं, घरामध्ये प्रवेश करावा, रांगोळी काढलेली आहे, पाट टाकलेले आहेत, पत्रवळ्या वाढलेल्या आहेत, अन्न वाढायला चालू आहे. एवढ्यात नामदेव महाराजांचा श्लोक होता. ऐसे ग्लानी करिता विठ्ठल पावला, मैवत्या जीविना नामयाचा, अच्युता मना दशरथ नंदना, जे विठोबा कृष्ण पांडुरंगा. संत मंडळी घास खाणार, एवढ्यात मुक्ताईच्या तोंडातून शब्द गेला. कबीर महाराज, अहो वर्षाला तुमचं लेकरू आमचा कमाल जीव वाढतो, आज आमचा कमाल का दिसत नाही. मुक्ताईच्या तोंडातले शब्द बाहेर पडले. बापाने कसं बसं तरी जेवण वळता वळता सावरलं, पण घरामध्ये स्वयंपाक करणाऱ्या त्या माईला सहन झाले. कमाल कुठे शब्द ऐकल्याबरोबर स्वयंपाक करणाऱ्या माईनं आतमधूनच हंबरडा फोडला. आणि मग त्या हंबरड्याचा आवाज या संतांच्या कानावर गेला. संतांनी उद्गार वापरले, हो कबीर महाराज, आम्ही विचारतो ना कमाल कुठं आहे, ताई का रडतात. आणि मग त्या माईला सहन झालं. माये ना ती माय म्हणतात कुणाला, आईसी कळवळ्याची जाती,
देऊ. खरं सांगू, घरातल्या माई फक्त लेकरापुरत्या माई असतील. विश्वाची माई म्हणून जगामध्ये एकच होऊन गेली ज्ञानोबा. एकदा जोरात टाळी वाजवा. काय म्हणतात कोणाला? आईशी कळवळ्याची जाती. जेव्हा कळवळ्याची जात म्हणून ओळखलं जातं तिच्या नावानं. अरे लेकरू घराच्या बाहेर जायला लागलं तर 4-4 वेळा तिच्या डोक्यावर त्या लेकराचे हात फिरून सांगणारी माय आहे. प्रत्येक मुलाला माझी विनंती आहे, भलं तुम्ही मोठे व्हा, भलं तुम्हाला जगातलं ज्ञान येईल, भलं तुम्ही ज्ञानी आहात, विद्वान आहात, बलाढ्य आहात, ताकदवान आहात, पण त्या डेरेजमध्ये बसलेल्या माईला जाता जाता घराच्या बाहेर प्रवेश करत असताना एकच शब्द वापरा, आई येतो पटकन. एवढंच वापरा, निवांत माय दिवसभर राहणार आहे. पण तुम्ही न बोलता जर गेलात ना, 3-4 टायमाचं जीव घालत त्या माईला तिचं पोट भरणार नाही. खरं सांगू, माईचं बापाचं जर पोट भरायचं असेल तर 3-3, 4-4 टाइम घास भरून ती पोट भरणार नाही त्या माईचं बापाचं. जाता जाता लेकरांनी पायाला स्पर्श, जाता जाता हात जोडले, जाता जाता माईला 2 शब्द प्रेमाचे बोलले तर तिला दिवसभराची भाकरीची गरज नाही, तुमच्या त्या शब्दाची गरज आहे. 100% पोट भरणार आहे. आणि त्या माईनं मुक्ताईच्या तोंडातून शब्द ऐकला, कबीर महाराज प्रतिवर्षाला तुमचं लेकरू कमाल महाराज जीव वाढायला असतं, आज का नाही हो? शब्द ऐकल्याबरोबर कबीर महाराज हंबरडा कस तरी दाटून घेतला. त्या माईला सहन झालं नाही. स्वयंपाक करता करता हंबरडा बोलला आणि मग या संतांनी शब्द वापरला, का रडतात ताई? आणि मग ताईने बाहेर यावं कबीर महाराजांच्या पत्नीनं हात जोडावे, सांगावं, महाराज तुम्ही येणार होता पण घरामध्ये भाताचा शीत सुद्धा नव्हता, धान्य नव्हतं, म्हणून माझ्या लेकरानं चोरी केली, पण चोरीचा आळीन बापाच्या तोंडाला काळा लागेल, तुम्ही उपाशी जाचाल, चोरीचा माल खाणार नाहीत, म्हणून माझ्या लेकराने स्वतःचा मुंडकं देऊन टाकले. शब्द ऐकल्यावर मात्र श्लोक झालेला होता, तरी सुद्धा सर्व संतांनी ताट पुढे ढकलले आणि देवाला ग्लानी करायला सुरुवात केली. हे देवा, अरे तुझं रूप आवडण्याकरता रात्रंदिवस आम्ही तुझ्या वारीला आलो, घरदार सोडलं, घरादाराचा त्याग केला, तुझ्या पंढरीची वाट धरली, तुझ्या पंढरीची चाकरी धरली, आणि आम्हा या लोकांना, या संतांना जेवण्याकरिता यांच्या मुलाने जर स्वतःचं मुलकं दिलं असेल ना, तर देवा ऐक, ज्याने आमच्या जेवणाकरता स्वतःचं मुलकं दिले तोच जीव वाढायला आला तरच आम्ही जेवण करणार. आम्ही ठरलंय, संतांचे सुख झाले देवा मनावर चिमुकल्या बाळांना स्वतःचं मुंडकं दिलं असेल ना देवा, तर आमचे सुद्धा शब्द आहेत देवा तुला, जोपर्यंत हाच बाण जीव वाढायला येत नाही तोपर्यंत या ताटातला घास सुद्धा आम्ही स्वीकार करणार. आणि खरं सांगू, देव जीवन जगतो आमच्यासाठी नाही, देव जीवन जगतो साधू संतांसाठी. संतांचे सुख झाले देवा मनवोनी सेवा करीतासे. साधू संतांना सुख झालं, साधू संतांना आनंद झाला की विश्वाच्या मालकाला आनंद होतो. आणि साधू संत दुःखेत, साधू संत ताटावर उठतात, विश्वाच्या मालकाला दुःख झालं, विश्वाच्या मालकाने यावं, आशीर्वाद द्यावा संतांना. मग ही मुंडकं घेऊन ज्या ठिकाणी वाण्याने या इशीला टांगलेलं शरीर आहे ना, त्या लहानशा चिमुकल्या कुणाचं मुलगा म्हणून त्या शरीराच्या जवळ जावं आणि सर्व साधू संतांनी ती मुंडकं वर टेकवावं. ज्या क्षणी मुंडकं टेकवलं त्या क्षणी कमाल महाराजांच्या मुखातून शब्द आला, महाराज जेवण झालं. हे शब्द ऐकल्यावर मात्र साधू संतांनी हंबरडा फोडून रडायला सुरुवात केली. सर्व गावकऱ्यांनी सुद्धा डोळ्यातून अश्रू काढले. संत जेवण्याकरता या लेकरांना दुकान फोडलं हे चुकीचं नाही, हा मोठा आहे, सगळ्यांनी गावातून वरात काढावी आणि मग साधू संत घरामध्ये यावे, जेवण करावं. दृष्टांत संपला, सिद्धांताकडे वळा. आवडे हे रूप पाहिल्याच्या नंतर विश्वाचा मालक प्रत्यक्ष त्यांच्या घरामध्ये जातो, गेलेल्याला जिवंत करतो आणि साधू संतांना उपाशी न जाता त्यांच्या ताटातून त्यांच्या तोंडामध्ये घास भरवतो. महाराज म्हणतात, गोजी रे सगुण. गोजी नाही, ते रूप सगुण आहे, कारण कोणावर पण माया आणि कोणावर पण दया करणारे जगातले एकमेव रूप आहे. आणि तू खूप बरा म्हणतात, ते रूप पाहिल्याच्या नंतर पाहत आलोचन सुखावली
सुख झालं, नवल नाही विश्वातल्या सगळ्याच लोकांना सुख झालं. आता दृष्टी पुढे ऐसाची तुला देवा, सगळ्या विश्वातल्या लोकांना तुझं रूप पाहिल्याच्या नंतर सुख भेटतं ना देवा. आता मी ज्या मंदिरामध्ये जाईल, गणपतीच्या जरी मंदिरामध्ये गेलो तर ते रूप मला नको, हेच रूप मला हवंय. आता दृष्टी पुढे, आता माझ्या दृष्टी पुढे हेच रूप दिसू दे. ऐसाची तू राहे, असाच राहतो. आणि जो मी तुझं पाहे पांडुरंगा, ज्या वेळेस मी पांडुरंगा तुला पाहिल ना, त्या वेळेस असाच तू उभा राहावं. लोकांनी प्रश्न केला, म्हणजे महाराज अजून काय देवाकडे मागितलं का? एवढंच मागितलं, लालचावले मन. मन फार चंचल आहे, त्या मनासाठी स्थिरता मागितली देवाकडे. खरं सांगू, मन चंचल आहे. किती जरी कीर्तन सुंदर होत असलं तरी शरीरानं तुम्ही येत आहात, मनानं कुठं मावशी अहो का जागी? म्हणजे मन फार चंचल आहे. किती चंचल आहे, वेळ कमी आहे तरी पण सांगतो का महाराज, मन चंचल आहे. बहुत चंचलाच्या पाया जाता येतो न लगे वेळ. रात्री सोलापूर पश्चिम आहे, ही सगळं कीर्तन करालोय खरं, पण सगळे डोक्यात विचार एकच आहे की उद्या 2 पाकिट मन होतं भटकायला. महाराज वर्णन करतात किती चंचल. बहुत चंचल, बहुत शब्द आहे, बहुत म्हणजे लय लय लय. बहुत चंचल चपळा, किती चंचल आहे, चपळा आहे. जाता येतो न लगे वेळ, जायला पण वेळ लागत नाही, घ्यायला पण वेळ लागत नाही. उगा कल्पना करा, धो 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 चंद्रभागेला पाणी सुटलेलं आहे, पार पुंडलिकरायाच्या मंदिरापाशी पाणी चाललेलं आहे. भीक मागणारे भिकारी पळत 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 पांडुरंगाच्या मंदिरापर्यंत चाललेले आहेत. आणि मग मंदिराच्या रांगेमध्ये आम्ही गेलेलो आहोत, दर्शनाला लागलेलो आहोत. धोधो बाहेर पाऊस पडायला लागला. आठवीला कधी तिथलं मावशी, आठवीत ह्याला मन म्हणायचं. नुसतं नाव काढलं की तिथं हजर होतं. लय चंचल. एका ठिकाणी सुभाषितकार सांगतात बघा किती चंचल आहे. मर्कटस्य सुरापानं तत्त्रवर्षिकत औषधं तरमध्ये भूत संचारो यत्वात्वा भविष्य. सुभाषितकार सुंदर वर्णन करतात, अरे जगामध्ये सगळ्यात जास्त चंचल काय असेल तर मन आहे. पण महाराज वर्णन करतात सगळ्यात चंचल असणारा प्राणी दिसणारा डोळ्यानं कोणता प्राणी हो? सांग ना. पैसे तू घेतो रानगट्ट्याने देतो का? एक तर वाढवायला लागलाय थंडीच्या दिवसात. सगळ्यात चंचल असणारा प्राणी, त्या प्राण्याचं नाव आहे मरकट. मरकट म्हणजे माकड. महाराज वर्णन करतात 1000 माकडे घ्यायचे आणि त्या 1000 माकडामध्ये स्पर्धा लावायची, सगळ्यात 1 नंबर काढायचा चंचल मध्ये कोण आहे. 1000 मधून निवडायचा एक चंचल माकड. लय चंचल चंचल उड्या